नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये गरोदरपणात बाईच्या शरीरात काय काय बदल होतात यावर चर्चा करणार आहोत. चल तर मग जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करायला विसरू नका. गरोदरपणात बाईचं शरीर अनेक बदलांमधून जात असतं. काही बदल सामान्य असतात, जसं की वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे डोहाळे लागणं, चेहऱ्यावर लाली येणं किंवा सकाळी सकाळी उलट्या होणं. या बदलांबद्दल चर्चाही होते, पण काही बदल असे असतात जे वरवर दिसत नाहीत आणि त्याची चर्चाही फारशी होत नाही. काही दिवसांपूर्वी काही महिलांनी सोशल मीडियावर आपल्या नाकाचे प्रेग्नन्सी आधीचे आणि नंतरचे फोटो शेअर केले. या ट्रेंडला आता प्रेग्नन्सी नोज असं म्हणतात. यात दिसतंय की गरोदरपणात महिलांच्या शरीरावर सूज येते आणि शरीराच्या अवयवांचा आकारही बदलतो. प्रत्येक महिलेच्या शरीरातील हार्मोन्स वेगवेगळे असतात आणि त्यामुळे प्रत्येकीचं शरीर वेगवेगळ्या बदलांमधून जातं. असं का होतं हे पूर्णपणे स्पष्ट नाहीये. अर्थात यात काळजी करण्यासारखं काही नाही. बाळ झाल्यानंतर साधारण 6 आठवड्यांनी बाईचं शरीर पूर्ववत होतं. गरोदरपणात इस्ट्रोजन हार्मोनची पातळी वाढते. वाढलेल्या इस्ट्रोजनमुळे शरीरातल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात. त्यामुळे नाकातला रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे नाकाचा आकार वाढतो आणि त्याचा आकारही बदलतो. नाक सुजल्यासारखं वाटतं. या हार्मोनल बदलांमुळे महिलेचं नाक सतत वाहत राहतं, नाकातून कधीकधी रक्तही येतं. दर 5 पैकी एका महिलेला हा त्रास होतो. गरोदरपणात महिलेच्या शरीरात अजून काय बदल होतात ते पाहू. हृदयाचा आकार बदलतो. गरोदरपणात महिलेच्या हृदयाचा आकारही बदलतो. गर्भातल्या भ्रूणाची वाढ नीट होण्यासाठी हे आवश्यक असतं. भ्रूणाची वाढ नीट व्हावी म्हणून पोटातले अवयव फुगतात, परिणामी हृदय वरच्या बाजूकडे दाबलं जातं. यामुळे हृदयाच्या आसपास जाड स्नायूंची भिंत तयार होते आणि हृदयाचा आकारही बदलतो. गरोदरपणात हृदयाला जास्त काम करावं लागतं. या काळात हृदय इतर वेळेपेक्षा मिनिटाला 8 ठोके जास्त देतं. कारण भ्रूणापर्यंत रक्त पोहोचवायचं असतं. काही महिलांच्या शरीरातलं रक्ताभिसरण दुप्पट होतं कारण पोटातल्या बाळाला पुरेसा ऑक्सिजन पुरवायचा असतो. त्वचेचा रंग बदलतो. गरोदरपणात महिलेच्या चेहऱ्यावर तेज येतं असं अनेकदा म्हटलं जातं. काही महिलांचा रंग उजळतो, पण कधीकधी गरोदर महिलेच्या चेहऱ्याचा रंग काळवंटतोही. मेलास्मा नावाच्या त्वचेशी संबंधित आजारामुळे असं होतं. यात महिलांच्या डोळ्याखाली काळं वाढतं, नाक, हनुवटी, तोंडाजवळचा भाग काळे पडतात. ही अतिशय सामान्य समस्या आहे. जवळपास 75% गरोदर महिलांना याचा त्रास होतो. बाळाचा जन्म झाल्यावर किंवा बाळाला अंगावरचं दूध पाजणं बंद केल्यानंतर त्वचा पूर्ववत होते. मेलास्माचं नक्की कारण माहीत नाही, पण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 हार्मोनमुळे असं होण्याची शक्यता आहे. केसांची वाढ तसंच केस गळणं. अनेक महिलांचे केस गरोदरपणात वाढतात आणि चमकदार होतात. याच कारण म्हणजे शरीरात इस्ट्रोजनचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळे केसांची वाढ होते. पण याचा एक दुष्परिणाम म्हणजे फक्त डोक्यावरच्या नाही, शरीरावरच्या सगळ्याच केसांची वाढ होते. अनावश्यक केसही वाढतात. पाठीवर, पोटावर, चेहऱ्यावर अनेक ठिकाणी केस वाढलेले दिसून येतात. पण बाळंतपणानंतर हे केस गळतात. पण मग डोक्यावरचे केसही गळतात. बाळंतपणानंतर साधारण 4 महिन्यांनी महिलेच्या डोक्यावरचे आणि अंगावरचे केस गळायला सुरुवात होते. काही काळाने डोक्यावरचे केस नॉर्मलला येतात, पण याला वेळ लागू शकतो. तोंडाचं आरोग्य. गरोदरपणात तोंडाचं आरोग्यही बिघडतं. वाढलेल्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे तोंडात इन्फेक्शन, रक्त येणे आणि दाढांना इजा होणे अशा गोष्टी होतात. 70% गरोदर महिलांच्या दाढा या काळात सुजतात. जर गरोदरपणात महिलेला सतत उलट्या होत असतील तर त्यामुळे दातांचं आरोग्य धोक्यात येतं. कारण उलटीवाटे बाहेर पडणाऱ्या पोटातल्या ॲसिडमुळे दातांवरच आवरण विरघळू शकतं आणि यामुळे दात किडू शकतात. या काळात दात कधीकधी हलतात, पण याचं कारण रिलॅक्सिन नावाचा हार्मोन. हा हार्मोन शरीरातले सगळे स्नायू आणि पेशींना शिथिल करतो, म्हणते बाळंतपण सुकर होईल. कमरेच्या आणि योनी मार्गातले स्नायू शिथिल होणं आवश्यक असलं तरी शरीराच्या इतर भागातले स्नायू शिथिल झाल्याने त्रास होतो. गरोदरपणात महिलांचे दात पडणं क्वचित घडतं. जर तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जरा फेसबुकवर बघत असाल तर पेजला जरूर